सिंहाच्या छाव्याला पळताना बघतो तो सगळ्या मेंढ्याला पळून देतो, सिंहाच्या छाव्याला जाऊन धरतो, तर सिंहाच्या छाव्याला पाण्याजवळ येतो, त्या छाव्याला पाण्यात त्याचं प्रतिबिंब दाखवतो आणि सांगतो तुला जशी आयाळ आहे ना तशीच मला आयाळ आहे, तुला जसे दात आहेत ना तसेच मलाही दात आहेत, तुला जसे तीक्ष्ण नख आहेत तसेच मलाही तीक्ष्ण नख आहेत आणि ठणकावून सांगतो त्या सिंहाच्या छाव्याला अरे तू छावा आहे, छावा सिंहाचा. थोड्या वेळानंतर तो छावा आपलं प्रतिबिंब परत एकदा पाण्यात पाहतो, एक मोठी डरकाळी फोडतो, या डरकाळीने अवघा आसमंत दुमदुमून जातो. हीच डरकाळी सुताराच्या लव्हाराच्या सांबाराच्या कुमाराच्या दनगराच्या नाव्याच्या आलुतेदाराच्या बलुतेदाराच्या पोराच्या मुखातून फोडण्याचं काम हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 350 वर्ष झाले तरी महाराष्ट्रात साजरी होते. मी नेहमी म्हणत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर प्रत्येक माणसाला वाघ बनवायचं काम केलंय. म्हणून मी म्हणत असतो की अनेक माणसं वाघासारखी चालतात, अनेक माणसं वाघासारखे बोलतात, अनेक माणसं वाघासारखं कार्य करतात, पण खऱ्या अर्थानं आजही महाराष्ट्राच्या तरुणांना वाघ बनवायचं काम कोण करत असेल तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार करतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार इथल्या पिढीमध्ये या लहान लेकरांमध्ये पेरणं गरजेचं आहे. आणि ते कोण पेरू शकतं तर तुम्ही आम्ही माता वावलेच पेरू शकतात, कारण मुलाच्या जडली गडलीमध्ये त्याच्या आईचा खूप मोठा हात असतो. म्हणून एखादा महापुरुष एकही महापुरुष ज्या महापुरुषाचं गुणगान गात असताना त्या देवाचा, त्या धर्माचा, त्याच्या आईचा, त्याच्या वडिलांचा, त्याचा आणि त्याच्या सहकार्याचा एक सगळं जय जयकार केला जातो. असा शोधून सुद्धा तुम्हाला तो महापुरुष सापडणार नाही. पण तोच महापुरुष याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आणि त्याच महापुरुषाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. उत्तर भारतातला सुलतानाचा तुती पाठक कविभूषण याला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कळलं. पिता झाला महाराजावर, सरळ महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात येऊन जगदीश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता करू लागला, काव्य रचू लागला. एके दिवशी एक माणूस जगदीश्वराच्या पाया पडण्यासाठी मंदिरात आलं. कविभूषणला विचारते कोण तुम्ही? कविभूषण कुठून आलात? उत्तर भारतातून. कशासाठी आलात? छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता करायला. अरे वा, मग आतापर्यंत किती कविता केल्या? भरपूर. मग एखादी म्हणून दाखवता? हो, ऐका. इंद्रचा मी संबपळ वाढव सुंबपळ रावण सरंबपळ रघुकुळ राजे पवन बारिया पर संगुलतीना पर ज्योतिष्ट्रवा पर राम दिग्राज जावा गुरुगुंड परा चिंता मगरुंद परा भूषण गुंड परा जय मुगराज यांचे कमा अंश परा कान्ना जमी कंस परा त्यामुळे चव्हाण सुपर शेर शिवराज है, शेर शिवराज है.